सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम. नमः पार्वती. भूमी सामे हे आपल्या समोर आता शिवतांडव सादर करतायत. छाए माथे चंद्र बिराजे टाळ्या वाजवायच्या. विराजमान मूर्धने धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणं मम जटोत्तरी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले विलम्बलम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका प्रमुट्ट मुट्ट मुट्ट मुन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे. ज्ञान ऐसा विशाल बहते हो मृगना छाए माथे चंद्र बिराजे. तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 जटाकटाह सक्रमभ्रमण्यलिम्ब निर्झरी विलोलनीच वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणं मम जटोत्तरी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले विलम्बलम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका प्रमुट्ट मुट्ट मुट्ट मुन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे. ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृगना छाए माथे चंद्र बिराजे. तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 जटाकटाह सक्रमभ्रमण्यलिम्ब निर्झरी विलोलनीच वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणं मम जटोत्तरी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले विलम्बलम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका. चला आपल्या समोर आता सादर करतायत प्ले ग्रुपची मुलं. माझ्या पप्पाने गणपती आणला. रेडी. चला. Aunque
अरे टाळ्या, जोरदार टाळ्या. शिवम दिसला का तो? दाखव त्याला, दाखव. टाळ्या वाजवायच्या कृपया. आई भवानी तुझ्या कृपेने गाण्याले एकदा टाळ्या जर का वाजवलं ना तुम्ही, थोडंसं प्रोत्साहन द्या लहान मुलांना. एकतर ते घाबरत आहेत एवढे माणसं बघून. थोडंसं फक्त प्रोत्साहन द्या. करपलं. माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळ आला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळ आला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गवडी वाजवी तो संबळ. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये. गोंधळ
आशाचा हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा अधर्म निर्दाळून धर्म हा तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य मातला आज आम्हावरी संकट भारी धावतीये लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावतीये लवकरी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला बोल भवानी मातेचा सर्वकृती मातेचा खूप छान खूप छान. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय लोकनाथ शंभो शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था ये जग रहे या ना रहे रहेगी तेरी आस था क्या समय क्या प्रलय दोनों में तेरी महानता 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 सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह मेरे मन में शंकर तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय लोकनाथ शंभो शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. रुद्रदेव हे महेश्वरा
वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में, प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा। खूप छान, खूप छान. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभो शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता, महानता, महानता। सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह। मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा। अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा। तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभो शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. रुद्रदेव हे महेश्वरा। ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में। प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा।
खूप छान खूप छान. आणि गाण्याचे बोल आहेत हर हर शंभू. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव. सानन्दमानन्द वने वसन्तं आनन्दकन्दं हतपापवृन्दं सानन्दमानन्द वने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दम् वाराणसीनाथ मनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये वाराणसीनाथ मनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव.
दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव सानन्दमानन्द वने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दम् सानन्दमानन्द वने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दम् वाराणसीनाथ मनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये वाराणसीनाथ मनाथनाथं श्रीविश्वनाथं
भस्मांगरागाय महेश्वराय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव मी डोलकर 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 दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा मी डोलकर 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 दर्याचा राजा आय बापाची लाडाची लेको मीला रे चोली पिवली गो निसले अंजिरी सारी आय बापाची लाडाची लेको मीला रे चोली पिवली गो निसले अंजिरी सारी माझ्या केसान गो मालीला फुलेला चांगा वासु परमालता वारान घेतय झेपा नतना कान साजी रवानी गला भरून सोन्याची मणी नतना कान साजी रवानी गला भरून सोन्याची मणी फुली वाऱ्याची मी राणी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा नाचून करते मोजा रात पुनवेला नाचून करते मोजा मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे नटवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नटवा हो वल्लव रे रामा या गो दर्याचा 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 दरारा मोठा तवा पाण्यावरी तान डोंगर लाटा 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 दर्याचा 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 दरार मोठा गावा पाण्यावरी उठतान डोंगर लाटा 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 तवा पाण्यासुनी आभाला भिडते तारू तवा पाण्यासुनी आभाला भिडते तारू
आभाल झुकताय खाली सोनं चमचमत आहे दर्याला चढते लाली काल्या साताला आभाल झुकताय खाली सोनं चमचमत आहे दर्याला चढते लाली आम्ही पाण्यामध्ये आपण टाकतो जाली धन दर्याचा लुटून भरतो डाली रात पुनवेचा चंदन प्याली जशी चांदीची मासली झाली रात पुनवेचा चंदन प्याली जशी चांदीची मासली झाली माझ्या जाल्यात होऊन आरी तो बाजारा भरून मोरा काला ने तो बाजारा भरून मोरा काला मी डोलकर दर्याचा राजा मी डोलकर दर्याचा राजा खूप खूप छान. मेरा जूता है जापानी. टाळ्या वाजवायच्या आहेत. लहान मुलांसारखं आपल्याला पण सारखं सांगावं लागतं. कृपया सारखं सांगायला लावू नका. मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जापानी. निकल पड़े हैं खुली सड़क पर अपना सीना ताने अपना सीना ताने
मंजिल कहाँ कहाँ रुकना है, ऊपर वाला जाने, ऊपर वाला जाने। पढ़ते जाएं हम सैलानी जैसे एक दरिया तूफानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। ऊपर नीचे नीचे ऊपर, लहर चले जीवन की, लहर चले जीवन की। नादा है जो बैठ किनारे, पूछे राह वतन की, पूछे राह वतन की। चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। राजकुमार हम बिगड़े दिल शहजादे, बिगड़े दिल शहजादे। हम सिंहासन पर जा बैठे जब जब करे इरादे, जब जब करे इरादे। सूरत है जानी पहचानी, दुनिया वालों को हैरानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा कृपया। रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। थँक्यू करा सगळ्यांनी. Brush your teeth, brush it every day. Father, mother, brother, sister, brush it every day. Brush, brush, brush your teeth, brush it every day. Father, mother, brother, sister, brush it every day. Wash your face, wash it every day. Father, mother, brother, sister, wash it every day. Wash, wash, wash your face, wash it every day. Father, mother, brother, sister, wash it every day. Comb your hair, comb it every day. Father, mother, brother, sister, comb it every day. Comb your hair, comb it every day. Father, mother, brother, sister, comb it every day. Eat your food, eat it every day. Father, mother, brother, sister, eat it every day. Eat your food, eat it every day. Father, mother, brother, sister, eat it every day. Drink your milk, drink it every day.
it every day. Drink, drink, drink your milk, drink it every day. Father, mother, brother, sister, drink it every day. थँक्यू. तिथेच उभे राहा सर्व. असा हात करायचा. खुशियों की मिली है वजह, कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, तो बातें करता ये बुद्धू समन है। कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, सो बातें करता ये बुद्धू समन है। खूप छान. थांब मागं फोटो वगैरे काढू दे तुझा. झटका जरा सा महसूस हुआ है, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। मसल फुलाना, थोड़ी बॉडी बनाना, तेरी चिकने गालों के सबल की फसल उगाना। अरे रे रे ओबे चलो बेटा शुरू हो जा गुरु।
ऊपर थे तो बटन ढीले करके बताना, बालों वाला सीना दिखाना, बालों वाला सीना दिखाना। परसों तलक तू साइकिल पे घुमा है, हाईवे पे मोटर साइकिल भगा के देख। स्पीड में तुझको अगर सर्दी लगे तो सीट पे पीछे लड़की बिठा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। महसूस हुआ है लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। मसल फुलाना थोड़ी बॉडी बनाना, तेरी चिकने गालों के सबल की फसल उगाना। अरे रे रे ओबे चलो बेटा शुरू हो जा गुरु, मगर उठा के थोड़ा डियो लगाना, किसी बगल वाली तो मर्दनी खुशबू सुनाना। चलो ऊपर थे तो बटन ढीले करके बताना, बालों वाला सीना दिखाना, बालों वाला सीना दिखाना। परसों तलक तू साइकिल पे घुमा है, हाईवे पे मोटर साइकिल भगा के देख। स्पीड में तुझको अगर सर्दी लगे तो सीट पे पीछे लड़की बिठा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा।
नानी बोलो नानी आईस्क्रीम टाळ्या वाजवा प्लीज. एवढे लहान असून किती छान करते ते. नानी तेरी मोनी को मोल गए बाकी जो बचा था काले चोर ले गए नानी तेरी मोनी को मोल गए बाकी जो बचा था काले चोर ले गए खाके पीके मोटे होके चोर बैठे रेल में चोरों वाला डब्बा कट के पहुंचा सीधा जेल में खाके पीके मोटे होके चोर बैठे रेल में चोरों वाला डब्बा कट के पहुंचा सीधा जेल में नानी तेरी मोनी को मोल गए बाकी जो बचा था काले चोर ले गए उन चोरों की खूब खबर ली मोटे थानेदार ने मोरों को भी खूब नचाया जंगल की सरकार ने उन चोरों की खूब खबर ली मोटे थानेदार ने मोरों को भी खूब नचाया जंगल की सरकार ने नानी तेरी मोनी को मोल गए बाकी जो बचा था काले चोर ले गए अच्छी नानी प्यारी नानी रुस्सा रुस्सी छोड़ दे जल्दी से एक पैसा दे दे तू कंजूसी छोड़ दे अच्छी नानी प्यारी नानी रुस्सा रुस्सी छोड़ दे जल्दी से एक पैसा दे दे तू कंजूसी छोड़ दे नानी तेरी मोनी को मोल गए बाकी जो बचा था काले चोर ले गए नानी तेरी मोनी को मोल गए बाकी जो बचा था काले गा रहा है ये सारा nace que pagas também, mano. Zubi zubi dubi pam para zubi dubi param pam zubi dubi nache क्यों पागल zubi man शगों में पत्ते गा रहे हैं बोलो पे भवरे गा रहे दीवाने किरने गा रहे हैं पंछी गा रहे वो बगिया में दो फूलों की हो रही है गुफ्तगू जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू आई zubi dubi pam para zubi dubi param pam Zubi dubi nace que pagas também, mano. Zubi dubi pampara, zubi dubi parampam. Zubi dubi nace que pagas também, mano.
क्या 9 से 12 अरे टन 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 तारा चलती है क्या 9 से 12 सुना है तेरे चाहने वाले आगे 10 है पीछे 12 और खड़ी खड़ी क्या सोच रही है चल हो जाए 9 2 11 थँक्यू. छत्री घ्या. पकड़ के चला ममता के आंचल में पला तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला माँ ओ मेरी माँ मैं तेरा मैं तुझको थाम लूं उठ के लब से पहले मैं तेरा नाम लूं रखूं तुझे पलकों तले पूजा करूं तेरे सिवा तू ही बता क्या जिंदगी मेरी पकड़ के चला ममता के आंचल में पला माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला खूप छान. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः. श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यश्रद्धस्य एव सः. यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. दम्भाहङ्कारसंयुक्तः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः. मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः. रस्यः स्निग्धा स्थिरारुद्या आहारः सात्विकप्रियाः. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्णरुक्षविदाहिनः. आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः. यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. अपलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसं. विधिहीनम् असृष्टान्नं मन्त्रहीनम् अदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते.
देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यं महिंसा च शारीरं तप उच्यते अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते मनः प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतं दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम् अदेशकाले अद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञात तत्तामसमुदाहृतम् ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहितः पुरा तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः हरये नमः हरये नमः हरये नमः। खूप खूप टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवून थोडंसं प्रोत्साहन वाढवा. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। तुमको पाके क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो द्वार मेरे ये भागे आज इनके भाग जागे बड़ी लंबी इंतजारी हुई रघुपति आई तब आई है सवारी संदेश आज खुशियों के हमारे नाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं
थँक्यू. शरयूसाठी ॲक्शन केलेले आत्ता पण सेम. मी पण इथं 2 मिनटं कन्फ्यूज झालेलो कारण की दोघे ट्विन्स आहेत. मला हे आत्ता दोघे एकत्र दिसल्यानंतर कळलं. ही शरयू जो आधी डान्स केला ते, आणि ही शर्वरी आणि हिच्या गाण्याचे बोल आहेत राम आएंगे. आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे. ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे. आज सूखे हुए पेड़ ढल जाएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे. कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे. कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे. सात जन्मों के दुख कट जाएंगे, आज सर झुके तट मुस्काएंगे. मोर नाचेंगे पपी है आज गाएंगे. आज दसो ये दिशाएं जैसे शगुन मनाए राम आएंगे. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे. कभी ढोल बजाए कभी बाहर सजाए राम आएंगे. कुछ समझ न पाए कहाँ दीप जलाए राम आएंगे. थँक्यू. नमस्कार, मी शुभम नुलकर. तर आपल्यासोबत आहेत आता लिटिल बर्ड्स स्कूलच्या सर्व अनुजा जोशी मॅडम. तर मॅडम नमस्कार. मगाशी खरं तर प्रश्न विचारायचे होते सगळ्यांसमोर, परंतु थोडीशी गडबड होती आणि उशीर पण झालेला, त्यामुळं आपल्याला बोलता नाही आलं. त्यामुळे आता ही संधी साधून आपण बोलतोय. तर आपल्या स्कूलला किती वर्ष झाली? आपल्या स्कूलला आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपण त्याचं सेलिब्रेशन नेक्स्ट इयर मध्ये करणार आहे. कन्स्ट्रक्शनचं काम झाल्यानंतर आपण वरती क्लासेस बांधतोय, ते झालं की आपण करणार आहे त्याचं. ठीक आहे. आणि आता जी तुम्ही थीम केलेली, मागच्या वर्षी पण तुम्ही रामाच्या बद्दल केलेली, अयोध्येचं आपलं राम मंदिर बांधून झालं, त्या रिलेटेड तुम्ही थीम केलेली. या वर्षी तुम्ही आता कुंभमेळा 144 वर्षांतर आपल्या इथं कुंभमेळा आला, तर त्याच्या रिलेटेड परत सनातन धर्म म्हणा किंवा सर्व जे आपले हिंदू धर्मातले जे काय आहे त्या सर्वाच्या बद्दल आपण अॅन्युअल फंक्शन मध्ये दाखवलं. तर ही कल्पना तुम्हाला कुठनं सुचली? म्हणजे 1 वर्ष पिकनिक आणि 1 वर्ष अॅन्युअल फंक्शन असं घेत होतो, पण यावर्षी अचानक म्हणजे मी पण एक व्रत करते 16 सोमवारचं, आणि मला ही सोमवारीच कल्पना सुचली. आणि माझं आराध्य पण महादेव आहे, त्यामुळे मी ह्याच्या आधी केलेले आहेत आणि मग मला असं काहीतरी करावंसं वाटलं. आणि मग मी ठरवलं की आपण यावर्षी ही थीम ठेवूया. 144 वर्षही होत आहेत, कुंभमेळा पण आहे आणि मुलांना आता गरज आहे की त्यांना आपला सनातन धर्म, परंपरा, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना इथूनच त्यांचं ते वळण लागावं, म्हणजे त्यांचा बेस इथेच व्हावा आणि त्यांना असं वाटू नये की आपल्याला हे माहितीच नव्हतं. त्यांना थोडेफार नॉलेज पाहिजे. एज्युकेशन मध्ये खूप फरक झाला आणि मोबाईल ऑनलाईनमुळे. त्यामुळे आपल्याला छान कल्पना होती तुमची, त्यामुळे मला आज जाणून बुजून प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. आणि नर्सरी स्कूल म्हणजे नेमकं काय? हा, नर्सरी स्कूल म्हणजे कसं आहे की आता आम्ही एक काम करतो, आमचा जॉब आहे वी आर अ पॉटर. म्हणजे जसं कुंभार एक माठ बनवताना त्याला आकार देतो, तो आकार मोठा झाल्यावर देता येत नाही, त्याला आकार लहान असतानाच द्यावा लागतो. तर आमचा नर्सरी स्कूल हा जो आहे घर आणि स्कूल ह्याच्या मधला जो मार्ग आहे,
जो हॉल्ट आपण घेतो तो हॉल्ट म्हणजे आमची स्कूल आहे. ओके. मग ह्याच्यामध्ये आम्ही त्यांचे इमोशन्स जमतो, त्यांना बघतो काय त्यांचं, काही जण रडतच असतात, काही जणांचे काही प्रॉब्लेम्स हो, असतात, हो. ते इथे ते सॉल्व्ह होतात. पण 1 वर्ष 2 वर्षामध्ये नाही, त्यांना किमान 4 वर्ष तरी त्यांनी इथे काढली तरच त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होतं. बरोबर. झाडाला झाड लावलं की त्याला लगेच फळ लगेच येत नाही नाही, येत. त्यामुळे तेवढा वेळ त्यांना द्यावाच लागतो. आम्ही त्यांच्या आधी इमोशन्स कंट्रोल करतो, फिजिकल त्यांचे प्रॉब्लेम्स असतात ते बघतो आणि त्यानंतर मग स्टडीकडे वळतो. बरोबर. त्यांना तेवढं डेव्हलप करायला आधी इमोशन्स कंट्रोल करणं गरजेचं म्हणजे आहे. मेन गायडन्स देणारे हा. तुम्ही हा. आहात. आणि आणि तिथून पुढे मुलं तिथं- स्कूलला जाऊन हा, मग त्यांना स्कूलला- ते हा. हे होतं. कारण knowledge स्कूलचं देतात. डिसिप्लिन आहे, तिथे आहे, इथे ती मुलं तयार केली जातात म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर. विथ ऑल लेवल. आणि तुमचे आता 25 वर्ष झाले तुम्ही म्हणताय, तर या 25 वर्षात तुम्हाला खूप चांगले वाईट दोन्ही अनुभव पण आले असतील, हो, तर हो. तुम्हाला काय थोडेफार अनुभव आठवतायत का जे सांगू इच्छिता का तुम्ही? म्हणजे अनुभव चांगले पण तर- असू दे नाहीतर वाईट असू दे. नाही, वाईट चांगले अनुभव तर खूप आलेले आहेत, खूप लोकांनी सहकार्य केलेलं आहे. म्हणजे त्याचे एक उदाहरण देते मी. आमच्या शाळेमध्ये एक जण होता, तर त्यांचं थोडंसं असं मुलं खेळता खेळता डोळ्याला नख किंवा काहीतरी असं लागतं. त्यानंतर त्या पेरेंट्सनी थोडासा त्याचा इश्यू झाला, पण मग नंतर सगळ्या बाकीच्या पेरेंट्सनी त्यांना सगळ्यांना सपोर्ट केला. म्हणजे ऑलरेडी तिला डोळ्यामध्ये इन्फेक्शन होतं, पण मग ते त्या आता मुलं आहेत, खेळताना लागतं थोडंसं. त्यांना असं समजलं की नर्सरी स्कूलची मुलं लहान आहेत, काही जरी केलं तर त्यांना हे करताच येत नाही, त्यांना समजच नसते. बरोबर. पण मग बाकीच्या लोकांनी खूप हे केलं. आम्ही तिचा डॉक्टरांच्याकडे नेलं आणि तिला मग सगळं तिचे आधीपासूनच ट्रीटमेंट चालू होती, पण फक्त त्यांनी इश्यू केला. पण मग त्या सगळ्यांनी पेरेंट्सनी कॉन्ट्रीब्युशन काढलं, त्यांची परिस्थिती नव्हती आणि मग सगळ्यांनी त्यांचे औषधाचा वगैरे खर्च दिला. पण त्यांनी सांगितलं की जनरली याच्यावर काही होत नाही, कारण मुलं लहान असतात, त्यांना समजतच नाही. तर तो एक त्यावेळेस दोन्ही अनुभव आले, म्हणजे वाईटही आला आणि सगळ्या लोकांनी कॉपरेट केलं, कॉन्ट्रीब्युशन पण केले. पण बरेचसे मॅक्झिमम तर अनुभव मला खूप चांगले आलेले आहेत आणि जनरली माझे फॅमिलियर किंवा फ्रेंडली रिलेशन्स पण आहेत पेरेंट्सशी. नाही, मी एवढंच म्हणेन की आता 25 वर्ष झालेत, हा. असेच आपले स्कूल कंटिन्यू पुढे जाऊन 250 वर्षापर्यंत चालावी एवढीच फक्त इच्छा आहे. फक्त एक शेवटचं तुम्ही काय, म्हणजे आता पालक असतील किंवा मुलं असतील तर त्यांना काय सजेशन देऊ इच्छिता तुम्ही? हा, मी त्यांना काय सजेशन देऊ शकते की तुम्ही आता मी 25 वर्ष आहे आणि त्याच्या आधी लग्नाच्या आधी पण मी टीचर होते, त्यामुळं आणि त्यावेळेस सुद्धा मी नर्सरी क्लासलाच टीचर होते. तर माझं एवढंच त्यांना सांगायचं म्हणणं आहे की मुलं आहेत, ती लहान आहेत, त्यांना अजून शिकायचं आहे, त्यांना आपण शिकवतोय, लगेचच त्यांना सगळंच येईल किंवा सगळेच अपेक्षा त्यांच्याकडनं करू नका. थोड्याफार चुका होत असतात तर लगेच कन्सिडर नाही करायच्या. आमचं काम काय की त्यांना तयार करणे. आज जरी ते नाही झाले तर उद्या तयार होते. पण जनरली कधी कधी काय होतं, काही काही जण पेरेंट्स त्या गोष्टीचा इश्यू करतात, तो नाही करायला, काही येत नाही. हा, काही येत नाही, कारण किती वेळ आपण दिला. त्यामुळे थोडंफार पेरेंट्सनी पण करायला समजायला पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजेत, कारण मुलं घडणार आहेत. आणि माझ्याकडची तर मुलं अशी आहेत सगळी की ती आज खूप मोठ्या लेवलवर आहेत. म्हणजे कोणी MBBS ला ऍडमिशन घेतलंय आणि कोणी जॉब करतायत, त्यामुळे खूप चांगले रिझल्ट आहेत. मुलं काही कुठल्या मार्गावर जात नाहीये. आणि मुलांनाही घरातून सांगायला हवं की बाबा, गुरु आई वडिलांनंतर कोण असतं आपली काळजी घेणारे, ते आपले गुरु असतात. काही जरी प्रॉब्लेम आला तरी तुम्ही आई वडिलांना सांगावं, नाहीतर गुरुला सांगा, कारण तेच तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढणार आहेत, मार्ग दाखवणार आहेत. आणि मुलांना एक गोष्ट सांगितली पाहिजे, कारण आताचे दिवस तेवढे चांगले नाही आहेत, पुढे मे बी त्यांनी करोना बघितलाय, त्यांना स्ट्रॉंग बनवणं गरजेचं. त्यांना अगदी नाजूक हे करू नका, त्यांना स्ट्रॉंग बनवू देत, त्यांना योगा करू देत, त्यांचे इमोशन्स कंट्रोल व्हायला त्यांना ताकद मिळू देत. आणि योगा घेतातच? हा, आम्ही योगा घेतो प्रत्येक वेडनेसडेला, ते आता दिसलंच आहे. परत देवाचं का घेतो, कारण आपला धर्म आहे, आपले सनातन धर्म आहे, तो कालही होता, आजही आणि उद्याही राहणार आहे. आणि त्यामुळं बाहेरच्या देशातल्या लोकांनी आपल्या योगाबद्दल, आपल्या आयुर्वेदाबद्दल आणि आपल्या सनातन धर्माबद्दल बोलायला त्यांनी नाही लागलं पाहिजे. आपल्या प्रत्येक हिंदू माणसाला, आपल्या प्रत्येक भारतीयाला, एक जे भारतीय म्हणून त्याच्याजवळ ते सगळं नॉलेज पाहिजे. आता आपल्याकडे आयुर्वेद आहे, आयुर्वेद तसंच आहे, योगा तसंच आहे. आज हे बाहेरच्या देशातली लोक आपल्याला शिकवतात, सांगतात, आपल्याकडचं आहे. आपल्या ऋषीमुनींनी सगळं जतन केलेलं आहे, सगळं ज्ञान आपलं ते घेऊन जात आहे आणि परत आपल्याला ते लेबल लावून देत आहेत. त्यामुळे ते नकोय. आपल्याला आपल्या सगळे आसन माहिती पाहिजे, सगळे
आयुर्वेदाची कोणतं औषध कशाला आहारी उपचार आहे. बरोबर. एखाद्या याच्यावर तुम्हाला खोकला झालाय तर तुम्ही औषधं न घेता तुम्ही काय करायचं, फक्त आलं केसायचं आणि मध घालायचं. ओके. आता हे कोरोना सगळ्यांना माहित हो, झालंय, हो. पण आपल्याला हे माहिती आहे. घरगुती उपाय खूप आहेत. घरगुती उपाय माहिती पाहिजेत, योगा माहिती पाहिजेत आणि संस्कृतचं पण ज्ञान पाहिजे. बरं. संस्कृत सुद्धा शिकण्याने मेंटल तुमचा जो शॉर्ट टर्म आहे मेमरी ती लॉंग टर्म मध्ये टर्न होते. आणि आता द संस्कृत इफेक्ट म्हणून आलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की 21 मुलांचं त्यांनी रिसर्च केलं की जे संस्कृत पठण करत नव्हते आणि दुसऱ्या 21 मुलांचं त्यांनी हे केलं तर त्यांच्यामध्ये ब्रेनमध्ये त्यांना असं दिसलं की ह्या मुलांपेक्षा यांचे मेमरी स्ट्रॉंग झालेली आहे आणि इमोशन्स कंट्रोल करू शकतायत आणि परत त्यांचं म्हणजे विल पॉवर वाढलेली आहे आणि डिसिजन मेकिंग पॉवर पण त्यांची छान झालेली आहे. त्यामुळे संस्कृत, योगा, आपलं आयुर्वेद, आपला सनातन धर्म, परंपरा, कल्चर हे सगळं आपण जतन करायचं आहे. आणि ह्याबरोबरच आम्ही इंग्लिश पण काय ठेवणार आहे, ही ऑफिशियल लँग्वेज. त्यामुळे ते पण आम्ही घेतोय. आता आमच्याकडचा एक स्टुडंट आहे नर्सरी स्कूलचा, तो कॅपिटल आणि स्टेट आत्ता सांगतो, 7 सिस्टरचं कॅपिटल सांगतो. तो पण व्हिडिओ आम्ही नंतर करणार. ठीक आहे. थँक्यू मॅडम आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील धन्यवाद. वाटचालीसाठी. धन्यवाद. थँक्यू.